नमस्कार मंडळी, आपलं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर. मी आहे जयदेव कुंभारे. मित्रांनो, जर तुमची संजय गांधी निराधार योजना, दिव्यांग निराधार योजना, श्रावणबाळ विधवा पेन्शन किंवा इंदिरा गांधी पेन्शन योजना याची मार्चपासून जूनपर्यंत म्हणजेच गेल्या 4 महिन्याची पेन्शन आली नसेल तर तुम्हाला काय करायचे आहे पहा. सगळ्यात अगोदर तुम्हाला महत्त्वाचे काम आहे KYC आणि आधार लिंकिंग तपासणं. कारण KYC शिवाय तुमची पेन्शन येत नाही. सध्या सरकारने सर्व पेन्शनधारकासाठी KYC आणि बँक खात्यात आधार लिंक सीडिंग करणे महत्त्वाचे केले आहे. पहा, CSC सेंटरवर जा व तुमचे आधार कार्ड, बँक पासबुक आणि पेन्शनचे कागदपत्र सोबत ठेवा आणि तुमचे NPCI नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया चेक करा. ओके. आणि तहसीलदार कार्यालयामध्ये तुम्हाला किंवा सेतू केंद्रात जाऊन तुम्हाला चौकशी करायची आहे की पेन्शनचे पैसे थेट सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून मंजूर केले जातात. ओके. तुमच्या तालुक्याच्या तहसीलदार कार्यालयातील संजय गांधी निराधार योजना शाखेत जा आणि तिथे तुमचे पेन्शन मंजुरी पत्र, ऑर्डर कॉपी किंवा पेन्शन नंबर दाखवून तुमचे नाव लाईव्ह लिस्टमध्ये चालू यादीत आहे की नाही याची खात्री करा. काही वेळा द्यावा लागणारा हयात असल्याचा दाखला सादर न केल्यामुळे पण पेन्शन तात्पुरती थांबते. ओके. तर लगेच तुम्हाला तुम्हाला माहिती आहे लाईफ सर्टिफिकेट ऑनलाईन करावं लागते. 2 ॲप डाउनलोड करून, बेनिफिशियरी सत्यापन ॲप आणि आधार RD ॲपवर. ओके. तशाच प्रकारे बँक पासबुक अपडेट आणि खाते ॲक्टिव्ह ठेवणं गरजेचं आहे. बँकेत जाऊन तुमचे पासबुक प्रिंट करून ठेवा, कारण कधीकधी पैसे जमा होतात पण मोबाईलवर मेसेज येत नाही. जर तुमच्या खात्यात गेल्या 6 महिन्यापासून स्वतः कोणतेही व्यवहार केले नसतील तर खाते इनॅक्टिव्ह होते. अशावेळी खात्यात 100-200 रुपये भरून किंवा काढून खाते ॲक्टिव्ह करा. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आहेत तुम्हाला पेन्शन न येण्याचे कारणाने. पहा, आपले सरकार पोर्टलवर ऑनलाईन स्टेटस तपासा. MahaDBT किंवा आपले सरकार पोर्टलवर जाऊन अर्जाची सध्या स्थिती तपासा. खूप आवश्यक आहे. तुम्हाला माहिती आहे MahaDBT 2.0 सुरू झालेला आहे. त्वरित काय करावे आता, उद्या बँकेत जाऊन आधार लिंकिंग आणि KYCची म्हणजे सोमवारी तुम्हाला जायचं आहे. आधार लिंकिंग आणि KYCची स्थिती तपासा. तालुका तहसीलदार कार्यालयात जाऊन मार्चपासून जून महिन्याच्या दर महिन्याचे दरम्यानचे मानधन न येण्याचे नेमके कारण त्यांना विचारा. हे तुम्हाला स्टेप बाय स्टेप करायचं आहे मंडळी, जेणेकरून तुमची पेन्शन येईल. ओके. पाहत जा, तुम्ही वाचत जा. महत्त्वाची माहिती आहे पुष्कळ आणि खूप मेहनत करून मी जमा केलेली आहे माहिती. त्याचप्रमाणे माहितीचा अधिकार म्हणजेच RTIचा वापर करू शकता. जर शासकीय कार्यालयामधून तुमच्या योग्य उत्तर नसेल मिळत तर तुम्हाला हे करायचे आहे मंडळी. कारण पहा, त्याशिवाय हे सगळे 2-3 स्टेप आहेत तुम्हाला करायचे आहेत जर तुम्हाला पेन्शन मिळाली नसेल तर. ओके. आता पहा, माहितीचा अधिकार आपण पाहू. माहितीच्या अधिकारांतर्गत आपल्याला काय करायचे आहे ह्याची माहिती तुम्ही चांगल्या प्रकारे बघा मंडळी, कारण त्याशिवाय तुम्हाला पेन्शन सुरू होऊ शकत नाही. कधीकधी पहा, जर शासकीय कार्यालयातून तुम्हाला योग्य उत्तर मिळत नसेल तर तहसीलदार कार्यालयात माहितीच्या अधिकाराचा वापर करा आणि अर्ज लिहा एक की माझा पेन्शन नंबर टाका आणि ते लिहा असा की माझा पेन्शन हा नंबर हा आहे आणि मला मार्च ते जून महिन्याची पेन्शन मिळाली नाही, याचं लेखी कारण आणि माझी पेन्शन कधीपर्यंत जमा होईल याची माहिती मिळावी. अशा प्रकारे अर्ज लिहायचं. माहितीच्या अधिकारामुळे शासकीय अधिकाऱ्यांना 30 दिवसाच्या आत लेखी उत्तर देणे बंधनकारक आहे. म्हणून 30 दिवसाच्या आत तुम्हाला नक्की उत्तर मिळेल ह्या प्रश्नाचा. म्हणून तुम्हाला माहितीच्या अधिकाराचा उपयोग करायचा आहे जर पेन्शन नसेल आली तरच. ओके. आणि पहा, 6 नंबरचा मुद्दा आपण पाहू. आपले सरकार तक्रार निवारण पोर्टल ऑनलाईन तक्रार करा. तुम्ही घर बसल्या किंवा सेवा केंद्रावर जाऊन थेट मुख्यमंत्र्याच्या तक्रार निवारण कक्षाकडे ऑनलाईन तक्रार नोंदवू शकता तुमची पेन्शन नसेल आली तर. यामध्ये मी तुम्हाला वेबसाईटचं नाव पण सांगणार आहे. पहा, हे वेबसाईटचे नाव आहे grievancesmaharashtra.gov.in. ओके. इथे सामाजिक व न्याय विशेष विभाग निवडून तुमची तक्रार पेन्शन न आल्याबद्दल नोंदवा. हा तक्रारीचा दखल थेट वरिष्ठ पातळीवरून घेतलं जाते. आता जिल्हाधिकारी ऑफिसमधून कलेक्टर कार्यालयात लोकशाही दिन अर्ज,
प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात किंवा तालुक्यात लोकशाही दिन आयोजित केला जातो. त्यामध्ये तुम्ही भाग घ्या आणि तिथं तुम्हाला आपली समस्या मांडायची आहे. पहा, जर तहसीलदार पातळीवर तुमचा प्रश्न सुटत नसेल तर तुमची थेट जिल्हाधिकाऱ्याकडे लेखी तक्रार करू शकता, जिथे गोरगरिबांच्या व निराधारांच्या पेन्शनच्या तक्रारीवर त्वरित निर्णय दिला जातो. पहा बँकेचा DBT प्रॉब्लेम तपासणं. कधीकधी सरकारकडून पैसे सोडले जातात, पण तुमच्या बँकेच्या मॅपिंग प्रॉब्लेम असल्यामुळे पैसे खात्यामध्ये येत नाही मंडळी. कित्येकदा असं होते, म्हणून तुम्हाला ते पण पाहायचं आहे. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर सुरू आहे का? जर बँकेला काही तांत्रिक अडचण असेल तर तुम्ही तुमचे खाते बदलू शकता आणि पोस्ट ऑफिसचा खाता उघडू शकता, कारण पोस्ट ऑफिस खाता जी आहे खूप महत्त्वाचे आहे. त्यामध्ये DBTचा प्रॉब्लेम होत नाही, लवकरात लवकर काम होते. IPPB इंडिया पोस्ट पेमेंट बँकमध्ये खाते उघडू शकता. पोस्टाच्या खात्यात सरकारी पेन्शन खूप लवकर येते आणि विना अडथळ्याने येते. कधी अडथळा होत नाही मित्रांनो, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाची आता आपण गोष्ट पाहूया. जर बँकेत काही तांत्रिक अडचण असेल तर पोस्ट ऑफिसचा खाता तुम्हाला उघडायचा आहे. ओके, आता त्यानंतर आपण खूप महत्त्वाची गोष्ट आपण पाहूया मित्रांनो. जर नवीन असाल सबस्क्राईब बटन दाबा, बेल आयकॉन दाबून ऑलवर क्लिक करा, लाईक करा, हाईप करा, कॉमेंट आणि शेअर नक्की करा. पण सबस्क्राईब बटन नक्की दाबायचं आहे तुम्हाला, कारण आम्ही खूप मेहनतीनं व्हिडिओ बनवतो आणि तुमच्यासमोर आणतो मित्रांनो. खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुमच्या एरियातील जे नेते असतात, जिल्हा परिषद सदस्य, अध्यक्ष, त्यांच्याकडे जाण्याचा प्रयत्न करा आणि विचारा त्यांना काय प्रॉब्लेम आहे, तर ते पण कधी सॉल्व करतात. त्याचप्रमाणे दिव्यांग असाल तर दिव्यांग पोर्टलवर KYC करायची आणि मेरी पहचान म्हणून तुम्हाला डिजिलॉकरवर साईनअप करायचं. हे 2 काम नक्की करायचे आहेत. हे सेम काम तुम्हाला UDID पोर्टलवर करायचे आणि दिव्यांग पोर्टलवर तुम्हाला करायचे आहे मित्रांनो. ऐकून घ्या. त्याचप्रमाणे लाईफ सर्टिफिकेट ऑनलाईन तुम्हाला करायचे आहे. ह्या सगळ्या गोष्टी करणं खूप आवश्यक आहे. पेन्शन का बरं नाही आली याबद्दल तक्रार वगैरे नोंदवा आणि तहसीलमधूनच तुम्हाला तोडगा मिळू शकतो. पुष्कळ लोक म्हणतात 4 महिन्यापासून मला पेन्शन नाही मिळाली. असं होऊच नाही शकत मित्रांनो. काहीतरी चूक झाली आहे म्हणून पेन्शन येत नाही. त्यासाठी जे स्टेप मी तुम्हाला वारंवार ऐका माझ्या व्हिडिओमधून आणि पहा की कशाप्रकारे तुम्हाला तोडगा काढायचा आहे तुमच्या पेन्शनबाबतच्या. पेन्शन नसेल आली तर तुमची पेन्शन नक्की ह्या महिन्यापासून सुरू होणार, जर तुम्ही असं केले तर. पण तुम्हाला सगळ्यात अगोदर हे करायचं आहे जे मी तुम्हाला सांगितलं. स्टेप बाय स्टेप करून घ्या मित्रांनो, जेणेकरून तुमचा प्रॉब्लेम नक्की सॉल्व्ह होईल. KYC, आधार अपडेट, UDID कार्ड अपडेट, जर दिव्यांग असाल ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहे, तर तुम्हाला कोणताच प्रॉब्लेम येणार नाही.